हॅलो गाईज. सो मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट करते आहे. सो हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबवरचा. आय डोंट नो हा व्हिडिओ कसा होणार आहे, बट लेट्स सी. तर मी उद्या चालली, जसं की मी इंस्टाग्रामवर सांगितलं होतं की मी चालली आहे कोकणात. लाईक मी कोकणात नाही चालली आहे प्रॉपर, अलिबाग नागाव बीच कुठे आलं तिथे चालली आहे मी. सो त्याची आज मी पॅकिंग करते आहे. सो त्याचा पॅकिंगचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. मी कुठले कुठले आउटफिट घेते आहे आणि काय काय माझ्यासोबत मी कॅरी करणार आहे. रादर आमच्या सगळ्यांचेच कपडे वगैरे मी काय काय घेऊन जाणार आहे आमच्या ट्रिपला, ते सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो चला दाखवते मी तुम्हाला मी काय काय करणार आहे. मी एवढी एक्साइटेड आहे, एवढी का मी खूप एक्साइटेड आहे. पहिलं तर मी हे घेते माझ्यासोबत, मस्ट. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हवंच. ओके, दिस ग्लासेस आर व्हेरी स्पेशल, कारण हे माझ्या फ्रेंडचे आहेत. हे घालून मी खूप छान फ्लॉन्ट करते. मला खूप आवडतं ते ग्लासेस. लेन्स कार्ट माझं सेटअप दिसतंय मागं, त्यामुळे मी खूप सगळा घालून ठेवला आहे. सो माझा सगळ्यात पहिला जो आउटफिट आहे जो मी घेणार आहे तो मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी 2 ऑप्शन्स ठेवले आहेत. सो मी बीचसाठी सगळ्यात पहिलं माझा ऑप्शन आहे हा. हा मी आत्ताच होते, जो की हा आहे ब्राऊन कलरचा, लाईक स्वेटशर्ट आहे हा, क्रॉपवाला. हा मी घेतला स्टाईल युनियनमधनं, जो की मला पडला 700 रुपयाचा. अँड मी याच्यासोबत पेअरअप करणार आहे एक डेनिमचा स्कर्ट. सो लेट्स सी तुम्हाला स्कर्ट. ओके, हा आहे तो स्कर्ट. हा स्कर्ट घेते मी, असा याला कट आहे. आणि हा घेतला मी मिंत्रा नाही ॲमेझॉनवरनं घेतला. आत्ता असं इकडे 2000 रुपयाचा दिसतोय, पण मला हा 700-750ला मिळाला. छान आहे हा खूप. ह्याची फिटिंग एक नंबर आहे, खूप छान आहे फिटिंग. तो हा आहे माझं मी ज्या दिवशी जाणार आहे म्हणजे उद्या, तो आउटफिट. त्याच्यावर तो हा मी कुर्ता घेतला, एक शॉर्ट कुर्ता. हा मला पडला 160ला. 160 नाही, हा वाला मला 150 रुपयाला मिळाला. 300चे 2 होते. बघू शकता, हे छान आहे. आणि मी याच्यावर बहुतेक पेअर करल स्कर्ट, व्हाईट स्कर्ट. मी आत्ता तो एकदा ट्राय करणार आहे. मी माझ्या फ्रेंडकडनं व्हाईट स्कर्ट घेतला आहे, तो आपण याच्यावर पेअर करून बघूयात. सो येताना किंवा ज्या दिवशी आम्ही राहणार आहे त्या दिवशी दुपारी संध्याकाळी आम्ही जेव्हा सनसेटला जाईल बीचवर, तेव्हा मी विचार करते हा वाला असा 1 पीस आहे माझ्याकडे, तो घालावा. पण मी कन्फ्युज्ड आहे, म्हणून मी हा स्पेअरला घेऊन चालली आहे. आय डोंट नो मी हा घालेल की नाही घालेल, और मी हा याच्या दिवशी घालेल, कारण मग येताना मला कम्फर्ट हवा आहे. आणि हा खूप कम्फर्टेबल आहे, एकदम फ्लॉट. सो मी हा घालू शकते येताना किंवा मग बीचवर. और माझ्याकडे बीचवर अजून एक ऑप्शन आहे, तो जास्त छान आहे आणि तो जास्त गोड दिसतो मला. सो माझा जो बीचचा दुसरा ऑप्शन आहे तो आहे हा वाला. हा खूप प्रिटी आहे. ह्याचे हात खूप मोठे आहेत. हे काय माहिती तेव्हा स्टाईल आली होती, 1-2 वर्षापूर्वी मी हा घेतलेला आहे. असा आहे तो, खूप छान आहे हा. पण आय डाऊट माझे घरचे मला घालून देतील की नाही, बट सी. हा खूप छान आहे, पण ब्लॉग टाकणार आहे यूट्यूबला. टाके. फ्रेंड्सचं काय सांगतेस, फ्रेंडने दिलाय का? जर तिने कॉमेंट केली तर हा स्कर्ट तर माझा आहे. मग मी तुझं पोस्ट टाकली टाकतो, सगळे फोटोज मी काढले. मी स्कर्ट दाखवू का एकदा? असा आहे हा स्कर्ट, खूपच हेवी वाटेल का हे? हा वाटतं. मी घालून दाखवू का एकदा कसं वाटेल? जे हा आउटफिट असा दिसतोय. ह्याचा हा घेर खूप यायला, लाईक आय डोंट
म्हणजे मी कन्फ्यूज आहे, हे असं घालू की नको. आणि मी हा जाताना जर घातला तर मी ह्याच्यात कम्फर्टेबल असेल का, काय वाटतं? मम्मीला विचारते. मम्मी घरी आल्यावर आपल्याला ह्याच्यावरचं सॉल्युशन मिळेल. आणि हां, मी FC ला गेलते तेव्हा माझ्या बहिणीला मी हा टॉप घेतला. म्हणजे तिनेच घेतलं तिला, पण आम्ही दोघी गेलो तेव्हा आम्ही हा पाहिला. खूप छान आहे, फक्त 300 रुपयाला. ही माझी मागं बहीण बसलीये, जिला पोटाच्या आतड्यांमध्ये जाऊन झालाय फूड पॉइझनिंग. खाती रस्त्यावरचे 20 आणि 30 रुपयाचे भात. त्या भात उद्भवले रात्री, अशी 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 वाकडी तिकडी होऊन होऊन हो, पार तिला ॲडमिट केलं आम्ही. माझ्या ते बघा, माझ्या घरच्यांना माहिती नाही की काल पण तो भात हादडून आलती आणि घरी आले अशी वाकडी होऊन बसली. मम्मी मम्मी माझं पोट दुखतंय, मम्मी पप्पा पोट, मम्मा. तू टाकणार आहेस? हाड बाळा, मी प्रॉपर व्लॉग करते. यूट्यूबला कसे असतात वाईब विथ यशी वगैरे, त्यांच्यासारखे. हो की नाही, हो की नाही. हां, आणि मी एक बेसिक टँक टॉप, बेसिक टॉप कॅरी करते. हा वाला काय हिचं मधी मधी प्रत्येक गोष्टीत. चला आता मी तुम्हाला दाखवते मी ज्वेलरी काय घेणार आहे. हा आहे माझा छोटासा एस्थेटिक ज्वेलरीवाला बॉक्स. ओके, हा थोडासा घाण आहे आणि माझ्या बहिणीने तिथं खूप घाण रिॲक्शन दिली आहे, जी मला आत्ता तुम्हाला दाखवता नाही येते. दीदी तू मला अशी करणार असेल तर इथून निघ आणि बाहेर जाऊन बस. अगं काय चिडून बोल ना, चिडून हसते काय, ब्लॉग करते एवढी चिडून बोल. सो हा असा माझा बॉक्स आहे, याच्यात खूप सारे ज्वेलरी आहे, बघू शकता. पडले, हे माझे फेवरेट आहेत, हे वाले, हे सगळ्यावर जातात. इकडे गळ्यातले ठेवलेत माझे सगळे. स्कर्ट टॉपवर घालायला हे एक घेऊ शकते, हे हा एक ऑप्शन आहे माझ्याकडे. हा पण एक घेऊ शकते, हा पण छान वाटेल त्याच्यावर. हा माझं फेवरेट, हे लिप टिंट, कुठलं आहे माहिती नाही, लिप टिंट चिक टिंट सगळंच. हे माझ्या दीदीला गिफ्ट दिलं आहे कोणीतरी. हसती काय, हां तिच्या फ्रेंडने दिलं हे गिफ्ट दिलं आहे पॅलेट. हे आहे जपानचं. सो हे एक कॅरी करते कारण याच्यात खूप चांगले चांगले शेड्स आहेत, हायलायटर्स वगैरे. हे एक कॅरी करते, कॉम्पॅक्ट. आम्ही कोणीच फाउंडेशन लावत नाही, त्याच्यामुळे मी फाउंडेशन कॅरी करत नाही आहे, आम्हाला आवडतच नाही. हे कुठल्याचं आहे, मालिओचं माझं मस्कारा खूप चांगला मस्कारा. परत मालिओचं लिपस्टिक, ही वाली एक. माझं हे कुठे गेलं, लिप लायनर साधंवालं, मी हे कधीच लावलं नाही आहे. हे पण माझ्या दीदीला गिफ्ट केलं आहे तिच्या मैत्रिणीने. हे पण बाय द वे जपानचं आहे. खूप चांगला स्ट्रोक केला. हे कॅरी करते पण मी लायनर लावतच नाही एवढं. हे माझं सगळ्यात फेवरेट लिप लायनर, मार्स आणि याचा शेड आहे 04. आता हे एवढं सगळं तर घेतलं आहे, लायनर बेसिकल आणि ओठांसाठी लिप बाम, जो की माझ्या फ्रेंडच्या ब्रँडचा आहे, लुमिनॉइड्सचा.
हे बघा इथे असं मस्त हलवा गेलाय, इकडे अंड्याचा रस्सा आणि इकडे मम्मी भाकरी करते आणि इकडे जयसाठी आम्ही पराठा केलता पण जय खायला नाही म्हणतोय. मस्त असं जेवण झालं आजचं. गाजराचा हलवा. कॉम्बिनेशन कसं आहे अंड्याचा रस्सा. कसं झाले? एक नंबर. कसं झालंय? तर आमची पॅकिंग झाली आहे आणि आत्ताचा ब्लॉग मी इथं एंड करते आहे. उद्यासाठी मी नवीन ब्लॉग बनवेल जो की आमची ट्रिपचा काय जे असेल ते असेल. ओके बाय. आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. बाय.